चंद्रपूर लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली आणि त्यानंतर जे ईव्हीएम मशीन आहेत त्या पूर्ण 6 विधानसभेच्या ईव्हीएम मशीन या वाखार महामंडळ या ठिकाणी ठेवण्यात आली। त्रिसूत्रीय या ठिकाणी सुरक्षेच्या आतमध्ये या ठिकाणी या ईव्हीएम मशीन ठेवण्यात आली आहे आणि जी विशेष बाब म्हणजे या ठिकाणी खरोखर सुरक्षा देखील ठेवण्यात आली आहे। संपूर्ण जे मतदान प्रक्रिया आहे अवघ्या काही तासात मतमोजणीला सुरुवात होणार आहे, त्यामुळे प्रशासन देखील सज्ज झालं आहे। एकूण 101 टेबलवरती ही मतमोजणी होणार आहे। त्यामध्ये राजुरा, वणी, आर्णी, बल्लारशा, चंद्रपूर अशा जे विधानसभा या विधानसभा क्रम वाईज या ठिकाणी मतमोजणी होणार आहे। उद्या काही तासातच यामध्ये निकालाचं जी उत्सुकता आहे ते लोकांना माहीत पडणार, कारण की ज्या प्रकारे प्रशासन सज्ज आहे त्या संपूर्ण आपण बघू शकतो की चंद्रपूरमध्ये जे थेट लढत होती त्याच्या संपूर्ण राज्याकडे लक्ष लागलं आहे, कारण की एकीकडे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे लोकसभेसाठी निवडणुकीत उभे होते तर दुसरीकडे ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। स्वर्गीय खासदार बाळू धानोरकर यांची पत्नी प्रतिभा धानोरकर हे काँग्रेसकडून उभी होती, त्यामुळे चुरशीची लढत या ठिकाणी बघायला मिळाली आणि तेच आता थेट निकाल काय येतो याच्या सगळ्याकडे लक्ष लागलं आहे। त्यामुळे आता विजयी कोण होतो हेच बघणं महत्त्वाचं असणार आहे। निलेश दहा, TV9 मराठी, पडोली, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।